So, good morning, everyone. In this season, as I said in the last episode as well, we are speaking with various people who came to Europe, either UK, Germany, France, Denmark, Sweden, etc., as a student, studied here, and eventually made it a success into the corporate or research world. We have a couple from Maharashtra, and that's why we'll be switching to Marathi after this. I would like them to introduce themselves. तर सुरुवात करूया आपण. हो, नक्की. तुम्ही दोघंही मला तुमची सुरुवात कशी झाली, तुम्ही UKच का निवडलं आणि UKमधला तुमचा स्टुडंट जेव्हा तुम्ही होतात त्याचा अनुभव काय आहे याच्याबद्दल तुम्ही प्लीज माहिती द्या. माझं नाव योगेंद्र जोशी. मी मूळचा पुण्याचा. मी 2011 साली मी आणि रुजुता इकडे मास्टर्स करायला आलो. तर तिकडे मास्टर्स करायच्या आधी मी कुसरवाड्यातनं डिप्लोमा केला मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये. त्याच्यानंतर अशोक लेलँडमध्ये नोकरी केली. मग पुणे युनिव्हर्सिटीमधनं प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर्स केलं. मग 2 वर्ष नोकरी करून मी 2011ला इकडे आलो. इकडे माझं मास्टर्स झालं WMGमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वॉरिक. त्याच्यानंतर मला इकडे इंजिनिअरिंग डॉक्टरची स्कॉलरशिप मिळाली वॉरिक युनिव्हर्सिटीमध्येच. आणि मग 2017 ते आत्तापर्यंत इकडे मी नोकरी करत आहे. मी रुजुता धर्माधिकारी. मी पुण्यातनं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलं होतं आणि माझा 1 वर्षाचा जॉब एक्सपिरियन्स होता आणि मी मास्टर्ससाठी प्रिपेअर करत होते. तर मी GRE टोफल दिली होती आणि आधी US ला जायचा प्लॅन होता. पण आता पुढे आम्ही कारणं सांगूच की आम्ही UKला का आलो. पण मग त्याच्यानंतर परत IELTS देऊन आम्ही दोघंजणं इथे UKला मास्टर्स करण्यासाठी आलो. तर तुझा विचार होता काय, तुझी पहिली चॉईस UKलाच येणं असं होतं का, किंवा तू काय विचार केला होतास? नाही, मला जर्मनीला जायचं होतं. तर त्या बॅचलर्स करत असताना त्या हिशोबाने माझी सगळी तयारी सुरू होती. म्हणजे तिकडे मॅक्स मिलरमध्ये जर्मन शिकायला सुरुवात केली होती आणि जर्मनीमध्ये कुठे शिकायचं, काय शिकायचं या सगळ्यांबद्दल अभ्यासही सुरू होता. आणि त्याप्रमाणे मी ॲप्लिकेशनचे केले होते स्टुटगार्ट, म्युनिकला आणि RWTH आखेनला. आखेनकडे कल जास्त होता कारण तिकडचा कोर्स इंटरनॅशनल होता. तर तिकडे मला स्कॉलरशिपही मिळाली होती. तर त्यामुळे पहिला कल माझा आखेनला जायचाच होता. प्रोडक्शन इंजिनिअरिंगच मला करायचं होतं कारण नोकरी करताना मला मेकॅनिकल इंजिनिअरिंगपेक्षा मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या मध्येच प्रोडक्शन सिस्टम्स, मॅन्युफॅक्चरिंग सिस्टम्स किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस याबद्दल मला जास्त कल होता. तर आखेनमधलं मशिनिंग डिपार्टमेंट फारच नावाजलेलं होतं आणि तिकडचे प्रोफेसर्स आणि माझे काही संपर्कही झाले होते बॅचलर्स चालू असताना. तर जर्मनी हा माझा अजूनसुद्धा असं वाटतं की जर्मनीमध्ये जर PhD करायला मिळालं असेल तर, कारण मेकॅनिकल इंजिनिअरिंगवाल्यांसाठी जर्मनीमध्ये जाऊन शिकणं म्हणजे एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे. आणि रुजुताला अमेरिकेत जायचं होतं. पण पुढे मी सांगेनच की माझा कल थोडासा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सकडे कमी होता. त्यामुळे फार कमी वेळात मला GRची तयारी करावी लागली. पण तितका माझा स्कोअर चांगला आला नाही, स्कॉलरशिप मिळेल इतका. तर त्यामुळे, आणि हिचा स्कोअर फारच छान होता. तर मग असं झालं की दोघांनाही एक सुवर्णमध्य गाठायचा होता. आणि त्यामुळे आम्ही मग UK ठरवलं कारण भाषेचा प्रश्न नाही. अमेरिकेपेक्षा भारतापासनं अगदीच 9 तासावरती विमानाने. त्यामुळे जर्मनीमध्ये शिकल्याचा जो एक फायदा होता की आपल्या आईवडिलांच्या जवळ किंवा भारताजवळ तोही होता. आणि वर्ष वाचवायचे होते कारण माझी आधी नोकरी झाली होती. त्यामुळे तिथून पुढे आता मला परत 2 वर्ष 2.5 वर्ष मास्टर्स करण्यामध्ये घालवायची नव्हती. त्यामुळे UKमध्ये हा 1 वर्षाचा मास्टर्स मिळतो, म्हणजे किंवा इकडे संधी मिळते. तर त्यामुळे मग मी UK ठरवलं आणि ते रुजुतालाही आवडलं. हो, माझंही मुख्य कारण तेच होतं की US ला गेलं तर 2 वर्षाचं मास्टर्स होतं, पण ते 2 वर्षामध्ये पूर्ण होऊ शकतं. जर्मनीचं आम्ही असं ऐकलं होतं की तो मास्टर्सचा कोर्स एक्सटेंड होऊ शकतो, 2 चा 3 वर्षापर्यंत जाऊ शकतो. आणि मला भाषेचाही थोडासा जर्मन लँग्वेजचा प्रॉब्लेम होता. आणि UKमधला 1 वर्षाचा कोर्स, आणि खूप वर्ष झाले आपल्या डोक्यात एक UKबद्दल एक संकल्पना असते, इकडे शिकायला येणं ब्रिटिशांच्या राज्यात, तो पण एक फॅक्टर होता. आणि जर्मनीनंतर जर इंजिनिअरिंगसाठी म्हणजे योगेंद्रच्या दृष्टीने पण चांगलं असेल तर आम्हाला असं वाटलं की UK आमच्यासाठी चांगला चॉईस असेल. ओके, पण तुमची सुरुवात अशी झाली खऱ्या अर्थाने की तुम्ही विचार दोघांचे वेगळे होते की एकाला जायचं होतं जर्मनीला आणि तुला जायचं होतं US ला.
तर आम्हाला दोघांनाही फर्दर स्टडीजसाठी बाहेर जायचं होतं, मास्टर्स करायचं होतं. पण मग आम्ही थोडासा वेगळा निर्णय घेतला, म्हणजे त्याच्यात आमच्या फॅमिलीचं पण इनपुट्स आहेत किंवा त्यांचाही विचार होता, की मग आम्ही लग्न केलं आणि मग आम्ही मास्टर्स करायला इकडे आलो. पण मग तुम्हाला इथे आल्यानंतर तुम्ही दोघेही WMGमध्ये आलात की दोघं वेगळ्या वेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये आलात, आणि काय काय चॅलेंजेस तुम्ही अगदी सुरुवातीला जेव्हा आलात भारतातून प्रवास सुरू करण्या अगोदर आणि इथं आल्यानंतर आणि पहिला एक महिनाभर काय काय चॅलेंजेस आले आणि तुम्ही ते कसे एकत्र कसे फेस केलात आणि कशा अडचणी सोडवल्यात? तर आम्ही दोघं इथे एकत्र जरी आलेलो असलो तरी त्यावेळेची विजाची सिच्युएशन खूप बदलली होती. जेव्हा आम्ही इकडे आलो तेव्हा पोस्ट स्टडी वर्क विजाज नव्हते. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की पहिल्यांदा योगेंद्र मास्टर्स करेल आणि आमच्यासाठी कसं वर्कआउट होतं आहे ते सगळं आम्ही बघू, आणि त्याच्यानंतर मी मास्टर्स करेन. त्यामुळे आधी योगेंद्रनी WMGमधनं वॉरिक युनिव्हर्सिटीमधनं केलं आणि त्याच्यानंतर मी कॉव्हेंट्री युनिव्हर्सिटीमधून केलं. तर जर तिकडचे काही गोष्टींबद्दल सांगायचं असेल की कोणत्या गोष्टी सोयीच्या होत्या, कोणत्या गैरसोयीच्या होत्या, आणि भारतातून येताना किती अभ्यास जरी केला तरी इथे आल्यानंतरच इकडचे काय त्रास आहेत ते इथे आल्यानंतरच कळतात. आणि 2011 साली जितकं आत्ता लिंक्डइनवरती किंवा फेसबुक, इंस्टाग्राम, टिकटॉक किंवा यूट्यूबवरती व्हिडिओज हा प्रकार फार कमी होता. तिकडे असे SIUK सारखे छोटे छोटे कन्सल्टंट्स होते, म्हणजे अगदी त्यांचं ऑफिस असलेले किंवा अगदी चहाच्या टपरीवरती भेटणारे सुद्धा कन्सल्टंट्स आम्ही बघितले. तर त्यांच्याकडनं माहिती मिळाली, पण ती माहिती असं वाटलं की फारच पुस्तकी होती. असं इकडचं खरं आयुष्याबद्दल आणि किती खर्च होतो याबद्दल काही माहिती नव्हतं. आमच्या बाबतीत अजून एक वेगळी गोष्ट अशी होती की जी सगळी माहिती होती ती सगळी एकटे येणारे विद्यार्थी आणि 3-4 मुलं एकत्र राहणारे या पद्धतीची सगळी माहिती होती. त्यामुळे एक मास्टर्स करत असताना एका जोडप्याने इकडे येणं, स्टुडंट अकोमोडेशनच्या बाहेर विद्यापीठाच्या बाहेर राहणं आणि नक्की दोघां मिळून एका घरामध्ये खर्च येतो किती, हा सगळा प्रकार फार माहितीचा नव्हता. आणि आम्ही जेव्हा आलो इकडे तेव्हा आमचं UK परिचयाचं अक्षरशः कोणी नव्हतं. तर त्यामुळे कोणाला विचारावं हा एक खूप मोठा प्रश्न होता. आणि विद्यापीठांमध्ये सुद्धा माहिती कपलची जी असते साधारणपणे, मॅरिड कपल्स किंवा जे परिवाराला घेऊन येतात, तर त्यांच्याकडे सगळा त्यांचा जो आराखडा असतो तो ऑन कॅम्पस अकोमोडेशनचा असतो. तर त्यामुळे तशी फार कमी माहिती होती. त्यामुळे आम्ही जेव्हा इकडे आलो त्याच्या साधारणपणे एज्युकेशन लोन घेतलं होतं आणि सरासरी 750 ते 800 पाऊंड महिना या पद्धतीचंच लोन मिळू शकत होतं, कारण वॉरिक युनिव्हर्सिटीची फी खूप जास्त होती आणि राहत्या घरावरती कर्ज घेऊन आलो होतो. तर त्यामुळे अगदीच फार पैसे आहेत असे काही नव्हते, आणि वरचे पैसे पुरतील की नाही किंवा मागवता येतील की नाही याची पण साशंकता होती. त्यामुळे साधारण या खर्चामध्ये भागवायचं आणि त्यातले साधारणपणे 450 पाऊंड रेंटवरती निघून जायचे. त्यामुळे उरलेल्या 250-300 पाऊंडमध्ये मग सगळं निर्वाह करायचा. तर माझ्यासाठी सगळ्यात पहिली गमतीची गोष्ट अशी होती की आम्ही डिसेंबरमध्ये बर्फ पडला. म्हणजे आम्ही सप्टेंबर आल्यानंतर कळलं होतं की इथे व्हाईट क्रिसमस फार कमीच असतो, पण त्या वर्षी पडला. आणि तिकडे जे लोकांना फार माहिती नसतं की इकडे इकॉनॉमी कार्ड असतं, एनर्जी कार्ड असतं की जे तुम्ही जाऊन टॉपअप करायचं असतं. तर अचानकच रविवारी दुपारी हिटिंग बंद झालं आणि का बंद झालं हे कळेना. आणि त्यावेळेस मोबाईल एवढे फार नव्हते, त्यामुळे का बंद पडले हे घरमालकाकडनं कळायला 3-4 तास लागले. तोपर्यंत घर बाहेरच्यापेक्षा गार झालं होतं. रविवारी असल्यामुळे 4 दुकानं बंद होतात हे फारसं माहिती नव्हतं. तर त्यामुळे दुपारी 4 वाजता चालत सिटी सेंटरला जाऊन एक न्यूज एजंट शोधला. तिकडे ते कार्ड टॉपअप केलं, पण टॉपअप करताना मिनिमम टॉपअप 25 पाऊंडचा आणि अकाउंटमध्ये 30 पाऊंड. तर त्यामुळे असा विचार केला की 15 पाऊंडचा टॉपअप करू, म्हणजे पुढचा 7 दिवस तरी निघून जातील, आणि मग जेव्हा पुढचा हफ्ता येईल तिकडनं तेव्हा मग जास्तचं टॉपअप करू. तर असे जे काही लहान सहान गोष्टी असतात की जे इथे आल्यानंतरच कळतात, त्या तिकडनं किती अभ्यास केला तरी फारशा काही कळत नाहीत. योगेंद्रनी सांगितलं तसंच की ह्या अशा अनेक लहान मोठ्या गोष्टी, म्हणजे असं म्हणतो ना आपण की द ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ॲट अदर साईड. तर खरं इथे येऊन राहायला लागल्यानंतर म्हणजे फक्त इथलं एज्युकेशन पूर्ण करणं हे चॅलेंजिंग नाही आहे, पण इथे राहणं, त्या एक्सपेन्सेसमध्ये सगळं बसवणं,
एक्स्ट्रा एक्सपेन्सेस असतील ते कुठून मॅनेज करायचे, हे खूप खूप चॅलेंजिंग असतं इकडे आल्यावर. आणि तुम्ही एकटं स्टुडंट म्हणून येता तेव्हा त्या मानाने तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी कमी असते म्हणजे सगळेच, कारण बऱ्यापैकी लोक एज्युकेशन लोन घेऊनच येतात. पण जसं आम्ही ऐकलं होतं की US मध्ये गेलं तर तुम्हाला टीचिंग असिस्टंटशिप मिळते, रिसर्च असिस्टंटशिप, काहीतरी कॅम्पसवर जॉब मिळतो, जेणेकरून तुमचे जे लिव्हिंग एक्सपेन्सेस असतात ते तरी त्यातनं मॅनेज होतात. पण ते इकडे तसं होत नव्हतं किंवा तसे आम्हाला खूप फारशा ऑपॉर्च्युनिटीज दिसल्या नाही. तिथे एक युनिटॅम्प्स म्हणून वेबसाईट होती जिथे आम्ही रजिस्टर केलं होतं की आम्हाला काही तासांचा तरी जॉब मिळेल, पण त्याच्यावर सुद्धा फर्स्ट जॉब मिळणं हे खूप म्हणजे ते असं लक किंवा लॉटरीसारखंच होतं की पटकन मिळत नव्हतं. सो पहिले काही महिने आम्ही शोधात होतो. पण आणि 1च वर्षाचा स्टडी असल्यामुळे तुम्हाला अभ्यासाला पण वेळ द्यायचा आहे आणि त्याच्यात तुम्हाला काहीतरी जॉब पण करायचा, हे सगळं शक्य होत नाही. तर हा इथला एक चॅलेंज आहे की कोर्स 1 वर्षात पूर्ण होतो, पण तुम्हाला बाकीच्या जॉब्स करून जर पैसे कमवायचे असतील तर ती तुम्हाला संधी मिळत नाही. ओके, मग हे झाले पहिले 1-2 महिने तुम्ही भारतातून आल्यानंतर किंवा भारतातून जेव्हा सुरुवात केली त्याने एक निर्णय घेतलात एकत्र की आपल्याला UKला जायचं आहे. तुम्ही सांगितलं की फायनान्शियली इतकं सोपं नसतं आणि तुम्ही एज्युकेशन लोन वगैरे किंवा तुमच्या काय असेल ते पर्सनल लोन, प्रॉपर्टीवर लोन वगैरे असं काही घेतलं असेल तर तुझी सुरुवात झाली, तुझं मास्टर्स सुरू झालं, तेव्हा तू घरी असायचीस आणि तुझं शिक्षण कधी सुरू झालं आणि तुझं शिक्षण संपल्यानंतर मग अर्थात थोडा गॅप असल्यामुळं कदाचित तुझी नोकरी सुरू झाली असेल, तर त्या प्रवासाबद्दल थोडं सांगा. हां, योगेंद्रचं मास्टर्स चालू होतं तेव्हा मला आहे त्या एज्युकेशनवर इकडे मी जॉब शोधायचा खूप प्रयत्न करत होते. पण आम्हाला जो विजा मिळाला तर तो लिमिटेड टाईमसाठी होता, त्यामुळे त्याची व्हॅलिडिटी बघता फारसे जॉब्स मिळत नव्हते हे आमच्या लक्षात आलं. त्याच्यानंतर मी म्हटलं तसं युनिटॅम्पवर रजिस्टर केलं होतं, तर तिथे सुद्धा असं पहिल्या 2-3 महिन्यात काही लगेच जॉब मिळाला असं काही झालं नाही. सो फायनली जो फर्स्ट जॉब मिळाला तो मला डॉमिनोजमध्ये मिळाला. तर मी 2-3 तास डॉमिनोजमध्ये जायचे वगैरे असं सुरुवातीला काही दिवस केलं. आणि मग योगेंद्रचं मास्टर्स संपल्यानंतर आमच्या पुढे मग हा चॉईस होता की मी मास्टर्स सुरू करणार, कारण PSW विजा नव्हता, त्यामुळे पुढे 3 ते 4 महिनेच फक्त जॉब शोधण्यासाठी होते. आणि तेव्हा अशी परिस्थिती होती की सगळे एम्प्लॉयर्स म्हणत होते की तुमच्याकडे जर वर्क परमिट नाही आहे तर आम्ही तुम्हाला स्पॉन्सरशिप देऊ शकत नाही. तर म्हणून आम्ही तो ऑप्शन ठेवला होता की जेव्हा मी मास्टर्स सुरू करेन तेव्हा योगेंद्र डिपेंडंट विजावर असेल आणि त्याला जॉब मिळू शकेल त्याच्यावर. पण ऑफकोर्स आमच्यासाठी काहीतरी अजून चांगलं होतं डेस्टिनीकडनं, त्याच्यामुळे पुढचा त्याचा प्रवास योगेंद्र सांगेल. तर जसं रुजुताने सांगितलं की आमचं थोडंसं स्ट्रॅटेजी अशी होती की 2011ला PSW बंद होणारी पहिली बॅच माझी होती, त्यामुळे जितक्या मी संभ्रमामध्ये होतो त्यापेक्षा जास्त कंपन्या संभ्रमामध्ये होत्या की आता पुढे काय करायचं. आणि UK मधले HR आपल्या भारतीय HRच्या पद्धतीने विचार आणि काम करत नाही की स्वतःहून बाहेर जाऊन प्रयत्न करून नक्की काय झालं आहे गव्हर्नमेंटमध्ये ते शोधून काढून त्या पद्धतीचे प्रोसेसेस ते आणत नाहीत, त्यामुळे त्यांना सांगावं लागत होतं. तर त्यामुळे असं झालं होतं की हे माहिती होतं की तिथे गेल्यानंतर 2010पेक्षा 11ला जास्त त्रास होणार आहे. तर त्यामुळे आम्ही असं ठरवलं की मी माझं मास्टर्स पूर्ण करणार. डिपेंडंट विजाचा फायदा कितपत होतो आहे की नाही ह्याचा आधी आम्ही थोडा विचार करणार होतो ते गेल्यानंतर, आणि नोकऱ्या कुठे मिळतात, कशा मिळतात ह्याचा पण एक अंदाज घेणार होतो. आणि मला इकडे यायचं मुख्य कारण असं होतं की मला PhD करायची होती, त्यामुळे भारतातून बाहेर पडताना नोकरीसाठी बाहेर पडणं हे माझं स्वप्न कधीच नव्हतं. मला पुढचं शिक्षण घेण्यासाठी आणि मग PhD नंतर थांबावं. आता शिकायला बाहेर पडलोच आहे, मग परत ते आषाढी कार्तिकीसारखं नोकरी करा मग शिका मग परत शिका परत नोकरी करायचं नव्हतं. त्यामुळे PhDच्या दृष्टीनेच मी इकडे येणार होतो. पण इकडे मग वॉर्विक युनिव्हर्सिटीमध्ये आलो. इकडे याचं कारण आहे की नावाजलेली आहे आणि कॉव्हेंट्रीमध्ये असल्याने इकडे टाटा, जॅग्युअर लँड रोवर, रोल्स रॉईस, आल्स्टम या सगळ्या बऱ्याच कंपन्यांचे फंडिंग खूप जास्त चांगलं होतं. तर त्यामुळे PhDसाठी लागणारं जे फंडिंग इतर युनिव्हर्सिटीजकडे कमी होतं ते WMGमध्ये विद्यापीठापेक्षा जास्त फंडिंग WMGकडेच होतं. तर त्यामुळे फंडिंग मिळेल इकडे याची खात्री होती जर मास्टर्स पूर्ण झालं तर. पण डिपेंडंट विजाचं फायदा काय फार झाला नाही रुजुताला.
तिने खूप प्रयत्न केले, म्हणजे अगदी सांगितलं तसं की कंपन्यांमध्ये, सॉफ्टवेअरच्या कंपन्यांमध्ये करण्यापासून डॉमिनोजपर्यंत, अगदी सेन्सबरीजमध्ये, टेस्कोमध्ये सुद्धा. पण तिकडे तेच होतं की इकडे आल्यानंतर कळतं की एका म्हणजे तशा नोकऱ्यांसाठी एका ॲप्लिकेशनपैकी 200-300 ॲप्लिकंट्स आहेत. तर त्यामुळे नशिबात असेल तरच मिळतं. त्यामुळे इकडे आल्यानंतर नशिबाचा जास्त विश्वास बसायला लागला UKला आल्यानंतर. भारतामध्ये असं वाटत होतं की नाही, जर परिश्रम केले आणि साधारणपणे जितकी माहिती गोळा करून, जितका अभ्यास करून आपण पुढची पावलं उचलू, तसं काही झालं नाही. आणि मास्टर्स करताना मला नोकरी करता आली नाही याचं कारण मुख्य म्हणजे WMGमध्ये कोर्सवर्क कसं असेल हे माहिती नव्हतं. आपल्या भारतामध्ये कसं की सेमेस्टरभर आपण 2.5 महिने लेक्चर्स होतात. लेक्चरनंतर लेखी परीक्षा असते 100 मार्कांची, 50 मार्कांची, आणि अगदी मोजक्या गोष्टी ठळक लिहायच्या असतात. तसं WMGत नव्हतं. WMGमध्ये कोर्सवर्क म्हणजे विषयाप्रमाणे किंवा प्रोफेसरप्रमाणे सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत चालायचं, पण सोमवार ते शुक्रवार. आणि त्याच्यानंतर मग साधारणपणे 5 ते 8,000 शब्दांचा निबंध लिहायचा असतो त्या विषयावरती. आणि ते तुम्हाला 9 ते 5मध्ये बेसिक शिकवतात, की साधारणपणे विषय कसा आहे हे सांगतात. थोडक्यात की ABCD शिकवतात. पण ABCD शिकल्यानंतर थिसिस कसा, म्हणजे एसे कसा लिहायचा हे तुमच्यावरती असतं. त्यामुळे पास होणं सोपं होतं, पण एक्सलन्स मिळवणं फार अवघड होतं WMGमध्ये. आणि PSW नसल्यामुळे माझा भर जास्त एक्सलन्सवरती होता. तर त्यामुळे मी ठरवलं की मला जरी नोकरी नाही मिळत आहे त्या पैशामध्ये जितकं जमेल तितकं राहू, पण आधी कोर्स व्यवस्थित पूर्ण करू. कारण पार्ट टाईम नोकरीच्या मागे लागून अभ्यासावरती जर परिणाम झाला असता तर मग इथून पुढची स्कॉलरशिप, नोकरी सगळंच गेलं असतं. तर त्यामुळे मग माझं मास्टर्स पूर्ण झालं. मास्टर्स करत असताना जसे जॉबचे ओपन डेज असतात तसे PhDचे पण असतात. आणि मग तसा एक जून 2012ला एक ओपन डे होता WMGचा. तिथे टाटा, JLR, सगळेच मोठे मोठे कंपन्या आल्या होत्या. आणि तेव्हा अजून एक बॉम्ब पडतो, असा बॉम्ब पडला की त्या वर्षीपासून WMGमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना PhDचं फंडिंग मिळणार नाही, कारण काही गोष्टी बदलल्या होत्या. तर असं झालं की आता प्लॅन A होता तो फसला, प्लॅन B होता तोही फसला. तर प्लॅन Cमध्ये काय करायचं? त्यामुळे जूनपर्यंत मी नोकरीच्या भानगडीत पडलो नाही, कारण PhD करायची होती. पण जूनमध्ये कळले की आता PhDचे ऑप्शन्स WMGमध्ये नसणार आहेत. आणि जिथे आपण शिकत नाही तिकडे PhDचे ऑप्शन्स मिळणं हे जरा अवघड असतं, कारण नेटवर्किंग तेवढं झालं नसतं 6 महिन्यामध्ये. तर त्यामुळे दुसऱ्या प्रोफेसरला कसं सांगायचं की मला PhD करायची आणि काय म्हणून तो आपल्याला स्कॉलरशिप देईल. तर त्यामुळे मग मी जूनपासून नोकरी शोधायचा मागे लागलो. आणि मग असं झालं की त्याच महिन्यात 3 महिन्यामध्ये थिसिस पूर्ण करायचं होतं, जून ते सप्टेंबरमध्ये. त्याच 3 महिन्यामध्ये नोकरी शोधायची होती, कारण सप्टेंबरनंतर फक्त 4 महिने मिळतात. आणि सप्टेंबरला ग्रॅज्युएट इंटेक असतो आणि मग जानेवारीमध्ये असतो. पण जानेवारीला तो इंटेक घेऊन उपयोगाचा नव्हता, कारण तोपर्यंत स्पॉन्सरशिप मिळाली नसती. तर मला आठवते जवळपास मी 153 कंपन्यांना अप्लाय केलं जूनपासून सप्टेंबरमध्ये. त्यातले जवळपास 10% ॲप्लिकेशन्स, म्हणजे ज्या कंपनी, म्हणजे जॅगो लँड रोवर तर एक मुख्य कंपनी होती. आणि कॉव्हेंट्रीमध्ये याचं तेच कारण होतं की बाकीच्या मॅन्युफॅक्चरिंगच्या कंपन्या खूप होत्या. त्यामुळे विद्यापीठ निवडताना कॉव्हेंट्री आणि WMG निवडायचं कारण हेच होतं की मिडलँड्समध्ये असल्याने दोन्ही पद्धतीच्या कंपन्या, सॉफ्टवेअरच्या आणि मॅन्युफॅक्चरिंगच्या खूप होत्या. जर कदाचित IT, बँकिंग, फायनान्समध्ये जाणार असो आम्ही, तर मग आम्ही लंडन निवडलं असतं. पण कॉव्हेंट्रीमध्ये निवडलं कारण कंपन्या खूप होत्या. त्यामुळे आशा अशी होती की जरी स्पॉन्सरशिप जरी नसल्या तरी नेटवर्किंगच्या बाबतीमध्ये कॉव्हेंट्री जरा जास्त बरं असेल. पण तिकडे प्रश्न तोच आला की स्पॉन्सरशिप नसल्याने मला आठवतं आहे की रात्री 12:30 वाजता आपण ॲप्लिकेशन करायला बसलो आहे आणि वर्क परमिट नो, ऑटोमॅटिक रिप्लाय यायचे सबमिट केल्यानंतर, किंवा स्क्रीन पुढचा स्टेज जायचं नाही. आणि तोपर्यंत तुम्ही पाऊण तास बसून तुमचा पूर्ण कव्हरिंग लेटर, जे UKत नवीन आहे की जर्मनी किंवा आपल्या भारतामध्ये साधारणपणे 1 पानाचा रेझ्युमे असतो, UKमध्ये तुम्हाला 2 पानांचा कव्हरिंग CV द्यायचा असतो, करिक्युलम व्हायटे, आणि कव्हरिंग लेटर लिहायचं असतं की तुम्ही या नोकरीसाठी तुमच्यामध्ये काय गुण आहेत ते तुम्हाला सांगायचे असतात. तर ही पद्धत जरा फारच वेगळी होती. त्यामुळे एक ॲप्लिकेशन करायचं म्हटलं की साधारणपणे अर्धा तास ते 4 तास लागायचे. तर त्याच्यामध्ये मग परत 4 वेगळ्या पद्धतीचे ॲप्लिकेशन्स कंपन्यांप्रमाणे. तर थिसिस चालू असतानाच हे करणं हे फार मोठं, म्हणजे दिव्य होतं. पण
थोडक्यात त्याच्यामध्ये असं झालं असं की स्पॉन्सरशिप नसल्याने जवळपास कुठेच नोकरी मिळाली नाही सप्टेंबरपर्यंत. एका ठिकाणी मिळाली होती योगेंद्रला. ज्या दिवशी इंटरव्ह्यू झाला तर तो घरी आला आणि त्यांचा फोन आला की तिथे त्याचं काम झालंय म्हणून. पण स्पॉन्सरशिपबद्दल आपण बोलतोय तसं 1-2-3 दिवसांनी त्यांनी आम्हाला सांगितलं की स्पॉन्सरशिपमुळे नाही होते. चांगली कंपनी होती, कॉव्हेंट्रीमधली खूप मोठी कंपनी होती, आठवतंय? हो, आठवतंय. तर त्यामुळे आम्ही घरी आलो आणि असं ठरवलं की आता आपण संध्याकाळी जेवायला जाऊ. आणि जेवण वगैरे करून आलो ते सांगितलं की काय दुर्दैवाने तुमची स्पॉन्सरशिप आम्ही करू शकत नाही. आमच्याकडे तेवढे रिसोर्सेस नाही आहेत आणि ते फंडिंगच्या बाहेर जात आहे, कारण एक मिनिमम सॅलरी पण गरजेची होती. तर ते म्हणाले की हे सगळं बघता आमच्याकडे कमी पगारामध्ये आणि इकडचंच कोणीतरी आम्हाला सापडलं असताना आम्ही तुमचं ॲप्लिकेशन पुढे नेऊ शकत नाही. मग त्यामुळे फक्त सगळं भर आता फक्त स्कॉलरशिप मिळवण्यावरतीच होता. आणि आमच्याकडे म्हणजे आम्ही प्लॅन A, B, C तयार होते की एक म्हणजे मी मास्टर्स करायचं, मग हा तेव्हा डिपेंडंट होईल असं बऱ्याच जणांनी केलं होतं, किंवा अजून कुठल्या दुसऱ्या कंट्रीमध्ये जायचं किंवा परत भारतात जायचं, असं काहीतरी आम्ही सगळ्या पद्धतीने विचार करून ठेवला होता की यातलं काय करायचं. पण तसा आम्ही विचार करत असतानाच 2 चांगल्या गोष्टी घडल्या. पण परत त्याचे की आम्हाला कन्फ्युजन झालं की एक म्हणजे योगेंद्रला इथल्या एका चांगल्या कंपनीमधनं नोकरीसाठी पण ऑफर आली होती. ॲट द सेम टाईम त्याला इंजिनिअरिंग डॉक्टरेटसाठी सुद्धा ऑफर आली होती. तर मग आता जॉब करायचा का डॉक्टरेट करायचं हा आमच्यापुढे प्रश्न होता. कारण दोन्हीचे फायदे तोटे होतेच की जॉब केलं तर एक स्टेबिलिटी चांगलं, अजून इन्कम वाढत जातं. पण ऑफकोर्स डॉक्टरेट करायचं तर खूप सारा वेळ तुम्ही स्टडीजमध्ये इन्व्हेस्ट करणार आणि शिवाय परत फायनान्शियली पण ते थोडंसं चॅलेंजिंग होऊ शकतं. तर ते 2 म्हणजे तो एक आमच्यापुढे प्रश्न होता. सो फायनली आम्ही डिसाईड केलं की संधी मिळत आहे तर का नाही डॉक्टरेट करायचं. इथे येऊन जर इतकं चांगल्या विषयात, चांगल्या वॉरिक युनिव्हर्सिटीसारख्या चांगल्या ठिकाणी जर का त्याला करायची संधी मिळत असेल तर आम्ही ठरवलं की इंजिनिअरिंग डॉक्टरेट योगेंद्र करणार आहे. आणि मग त्याच्याचबरोबर मी माझं मास्टर्स सुरू केलं कॉव्हेंट्री युनिव्हर्सिटीमध्ये. ओके, तर आता आपण अशा टप्प्याला आलो की ओके, तुझं मास्टर्स कंप्लीट झालं, तू 1000 ठिकाणी ॲप्लिकेशन्स केलेस, सगळ्या ठिकाणी रिजेक्शन आलं, पण त्यातूनही तुला एक नोकरी आणि एक PhD कंटिन्युएशन जी तुझी नेहमीच इच्छा होती. पण तुला म्हणजे या विषयातच PhD का करावीशी वाटली आणि तू हा निर्णय कसा घेतलास, नोकरी आणि PhD? आणि म्हणजे हे कन्फ्युजन, ही द्विधा मी समजू शकतो, जे रिसर्च आणि इंडस्ट्री मध्ये जाणं, हे मलाही अशाच पद्धतीचं एक द्विधा होती एकेकाळी. तर पण तुझं थिंकिंग याच्यामागे काय होतं आणि कुठल्या विषयामध्ये आहे, म्हणजे केलीस तू PhD आणि किती वर्ष लागली, कसा होता प्रवास कसा होता, याबद्दल माहिती तू सांग. आणि त्याचबरोबर तुला मास्टर्स सुरू करता आलं तर तू कुठे मास्टर्स सुरू केलंस, कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये, कुठल्या विषयामध्ये, याबद्दल तुम्ही दोघेही थोडी माहिती सांगितलं तर लोकांना उपयोग होईल. PhD मला भारतामध्ये असतानाच करायची होती, पण भारतामध्ये लोकसंख्या जास्त असल्याने कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. त्यामुळे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स हा खूप मोठा विषय आहे की PhD संधी मिळते की नाही. तर आणि मला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम इज नॉट माय कप ऑफ टी. तर त्यामुळे मी ते डिप्लोमाच्या वेळेसच मी ठरवलं होतं की, त्यामुळे मी 12वी केली नाही, डिप्लोमा केला. कारण मला ते परत बोर्ड एक्झाम्स आणि म्हणजे माझी पर्सनॅलिटी आणि करावे लागणारं काम हे फार जुळत नव्हतं. पण ते नोकरी करत असताना मला त्याचं फार प्रकर्षाने जाणवलं की कोणती गोष्ट करायच्या आधी आपण कसे आहोत, आपली पर्सनॅलिटी कशी आहे, हे फार जाणून घेणं फार गरजेचं असतं. भारतामध्ये आपल्याकडे एक्सटर्नल इन्फ्लुएन्सेस खूप जास्त असतात. म्हणजे आईवडिलांपासून मित्रमैत्रिणी किंवा रोल मॉडेल्स, हे खूप जास्त असतं आणि एक सामाजिक प्रेशर पण खूप जास्त असतं. तर त्यामुळे आपण साधारणपणे 10वी 12वी इंजिनिअरिंग नोकरी, किंवा त्यावेळेस तर इंजिनिअरिंग MBA नोकरी, किंवा मग परदेशी मग शिकायला जाणं किंवा नोकरीसाठी शिकायला जाणं. तर मला UK नोकरीसाठी शिकायला येणं गरजेचं वाटलं नाही. म्हणजे माझ्यासाठी शिकण्यासाठी मी आलो होतो, नोकरी दुय्यम होतं. आणि विषयांचं झालं तर मी डिप्लोमा करून जेव्हा नोकरी करायला लागलो त्या ग्रॅज्युएट प्रोग्राममध्ये मला बऱ्यापैकी संधी मिळाल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये जाऊन बघण्याच्या. लक्षात आलं की मला कोर मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा CAE मध्ये माझा कल कमी होता. माझा कल जास्त मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्सवरती होता.
आणि मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्समध्ये मला मशिनिंग आणि नियर नेट शेप मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे थोडक्यात मशिनिंग, शीट मेटल फॉर्मिंग, कास्टिंग, फोर्जिंग हे विषय मला जास्त आवडीचे होते. आणि WMGमध्ये मास्टर्स करताना मला याच विषयांवरती मला थिसिस करायला मिळालं. तर थिसिसमध्ये माझ्यासाठी मी डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये मी 6 महिने होतो वडिलांच्या ऑफिसमध्ये. तर तिकडे मला ट्रायबोलॉजीबद्दल फार जवळून बघायला मिळालं, कारण त्यावेळेस आपण भारतामध्ये टायटॅनियम मशिनिंग हे खूप नवीन होतं. तर ते मशिनिंग पॅरामीटर्स कधी शोधायचे, तर त्यावेळेस एका सायंटिस्ट जे बाबांचे मित्र होते त्यांच्याकडे तो प्रोजेक्ट होता. तर त्यांना कोणीतरी त्या विषयावरती काम करणारं हवं होतं, टूलवेअर की मशिनिंग टाईम किंवा कुठले कोटिंग्स किंवा कुठलं लुब्रिकेशन वापरायचं. तर ते माझ्याकडे ती लकीली संधी आली मला. मी कसं ठरवून ते काम घेतलं नाही, पण त्याच्यानंतर असं सतत कुठेतरी वाटत राहिलं की परत त्या विषयामध्ये मला जाणं जास्त आवडेल. तर त्यामुळे WMGमध्ये जेव्हा मला मास्टर्सची संधी मिळाली निवडायची, तर मी JLRमध्ये त्यावेळेस CA खूप मोठं प्रकरण होतं 2010 नंतर, कारण सगळंच व्हर्च्युअल व्हायला तयार सुरुवात झाली होती. पण मला असं कुठेतरी वाटलं की मेंढ्यांसारखं म्हणजे गो विथ द फ्लो, म्हणजे आपलं आवड सोडून फक्त नोकरी मिळावी म्हणून गोष्टी कराव्या हे मला मान्य, म्हणजे त्यावेळेस मला अजून सुद्धा मान्य नाही येत आहे. तर त्यामुळे मी तिकडच्या एक अशा प्रोफेसरला गाठलं की त्याच्याकडे असे विषय असेल, आणि मग मी ॲल्युमिनियम मशिनिंग ट्रायबोलॉजीमध्ये माझं मास्टर्स थिसिस झालं. आणि मग त्या मास्टर्स थिसिसमुळे मला माझी डॉक्टरेटची स्कॉलरशिप मिळाली, कारण ट्रायबोलॉजी UKमध्ये फार कमी शिकला जाणारा विषय आहे, पण त्याचे उपयोग खूप जास्त आहे आणि कंपन्यांना अशी लोकं मिळत नाहीत. पण त्याच्या नोकऱ्या खूप कमी आहेत, पण शिक्षणाची संधी खूप जास्त आहे. तर त्यामुळे मला PhD करताना या विषयामध्ये मला PhD करणं जरा जास्त गरजेचं वाटलं, कारण परत असंच होतं की स्कॉलरशिप मिळते म्हणून कोणत्याही विषयी PhD करा. कारण PhDमध्ये पर्सिव्हिअरन्स हा खूप जास्त असतात. म्हणजे लोकांना वाटतं की हुशार असले की PhD होते. माझं मत अगदी उलटं आहे. एक वेळेस विषय माहिती नसेल तरी चालेल, पण पर्सिव्हिअरन्स खूप जास्त पाहिजे, चिकाटी पाहिजे. Absolutely. आणि रोज संध्याकाळी घरी आल्यानंतर दिवस वाईट गेलेला असतो, कारण ठरलेलं काहीच होत नाही. तसे 4 वर्ष घालवणे फार अवघड असतं. आणि मी इंजिनिअरिंग डॉक्टरेट निवडलं, मी PhD निवडली नाही. याचं कारण आहे की PhDमध्ये क्रिएशन ऑफ थेरॉटिकल नॉलेज जास्त महत्त्वाचं असतं. इंजिनिअरिंग डॉक्टरेटमध्ये जर्मनी किंवा डेन्मार्कसारखं शेवटचं वर्ष इम्प्लिमेंटेशनकडे जास्त भर असतो. म्हणजे माझा स्पॉन्सरशिप मला EPSRC आणि JLRकडनं स्पॉन्सरशिप मिळाली. तर 3 वर्ष PhDचे प्रोग्रामसारखे असतात. शेवटचं वर्ष अपेक्षा अशी असते की तुम्ही तुमचा रिसर्च स्पॉन्सर कंपनीमध्ये जाऊन तुम्ही इम्प्लिमेंट करायचा. राईट. त्यांना जर वाटलं की तुमच्या विषयामुळे किंवा तुमच्या रिसर्चमध्ये त्यांना फायदा झाला आहे, तर ते तुम्हाला सर्टिफिकेट देतात. आणि जर ते मिळालं नाही तर डॉक्टरेट तुमची पूर्ण होत नाही. म्हणजे 4 वर्षांनी तुम्हाला MPhil मिळू शकते. तर हे खूप मोठं रिस्क होती, पण त्याचा फायदा तेच होता की 3 वर्ष फक्त काम करायचं, कुठलं तरी मॉडेल शोधून काढायचं की जे इम्प्लिमेंट करायला 10 मिलियन पाऊंड आणि पुढचे 5 वर्ष लागतील. तर ते काही मला करायचं नव्हतं. तर त्यामुळे मी विषय निवडताना मी असाच निवडला की जो 3 वर्षामध्ये पूर्ण होऊ शकतो. त्यासाठी नवीन विषय निवडण्यापेक्षा माहितीचा विषय निवडला, ट्रायबोलॉजी, की तिकडे मला माहिती आहे की 3 वर्षामध्ये मी एका ठराविक पातळी गाठू शकेन अभ्यासाची. आणि त्याच्यानंतर 1 वर्ष मला ते इम्प्लिमेंट करायला जेलमध्ये संधी मिळाली. तर त्यामुळे मी PhD पेक्षा इंजिनिअरिंग डॉक्टरेट निवडली. आणि नोकरीपेक्षा डॉक्टरेट निवडायचं कारण खूप सोपं होतं कसं माझ्यासाठी, कारण माहिती त्या फायनान्शियल प्रॉब्लेम्स तर खूप होते. परत 4 वर्ष डॉक्टरेट करायची म्हणजे स्टायपेंड फारच कमी होतं. PhDला 1200 पाऊंड स्टायपेंड होता, मला स्पॉन्सर असल्यामुळे 1600 पाऊंड स्टायपेंड होता. पण आणि नोकरी असती तर मग रुजुतासाठी खूप सोपं होतं, कारण मग फायनान्शियली काही प्रॉब्लेम नसते झाले. पण डॉक्टरेट निवडायचं कारण एवढंच होतं की एकतर स्वप्न होतं की आता बाहेर शिकायला आलोच आहे तर मग व्यवस्थित पूर्णपणे शिकायचं. दुसरं कारण असं होतं की जितकं म्हणजे माझं वाचनामध्ये आलं होतं की नोकरी केल्यानंतर मास्टर्स करून किंवा बॅचलर्स करून एका ठराविक पातळीपर्यंत आपण जाऊ शकतो, पण जर डॉक्टरेट केलं तर मग तो पुढचा विकास फार पटकन होतो. आणि तिसरं कारण म्हणजे की स्वतः आपण ते करू शकतो की नाही हे मला शोधायचं होतं, कारण नोकरी केली की आपण स्वतःबद्दल फारच कम्फर्ट झोनमध्ये कम्फर्ट झोनमध्ये जातो. ते डॉक्टरेटमध्ये कम्फर्ट झोनच्या बाहेर यायचं होतं. तर त्यामुळे बाहेर म्हणजे भारताबाहेर आलोच आहोत कम्फर्ट झोन सोडून, तर मग तो किती आपण कम्फर्ट झोन वाढवू शकतो हे जरा करायचं होतं. तर त्यामुळे मग नोकरीपेक्षा डॉक्टरेट निवडलं.
जसं योगेंद्रनी सांगितलं, जसं की आम्ही 2-4 दिवस म्हणजे आम्ही खूप काय म्हणतात असं काथ्याकूट केला की नोकरी ND, पण ही PhD सोडून इंजिनिअरिंग डॉक्टरेट होती. तर ते जे त्यांनी सांगितलं की 4 वर्षाचा प्रोग्राम आणि इंडस्ट्रीमध्ये इम्प्लिमेंट करायचं, तर ते खूप इंटरेस्टिंग वाटलं आम्हाला. आणि दुसरी गोष्ट, आपण मराठी लोक किंवा सगळेच भारतीय लोक आपण एक अभ्यास शिक्षण हे खूप डोक्यात घेऊन आलेलो असतो की आपला जास्ती भर हा शिक्षण पूर्ण करण्यावर, जास्तीत जास्त उच्च शिक्षण घेण्यावर असतो. त्यामुळे जर PhD करायची संधी मिळत असेल तर ती सोडू नये असं आम्हाला दोघांनाही खूप वाटलं, मलाही वाटलं. जरी पुढे काही चॅलेंजेस असले तरी अशी संधी आयुष्यात पुन्हा पुन्हा मिळत नाही. आणि यंग एजमध्ये करण्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटीज कमी असताना ते खूप जास्त चांगलं होईल असं आम्हाला वाटत होतं. त्यामुळे आम्ही नोकरी आणि याच्यामध्ये PhD कडे चूज करायचं असं ठरवलं. म्हणजे आमचा एकत्रित निर्णय होता. हां, म्हणजे आम्ही खूप म्हणजे भरपूर आम्ही त्याच्यावर डोकं खपवलं होतं. आणि मग त्याच्याबरोबर माझं पण मास्टर्स सुरू झालं. तर वॉरिक युनिव्हर्सिटी आणि कॉव्हेंट्री युनिव्हर्सिटी, आम्ही इथेच कॉव्हेंट्रीमध्ये राहत होतो. तर ऑफकोर्स वॉरिकच्या फीज तर सगळ्यांना माहिती आहेत. तर म्हणजे मी प्रॅक्टिकली घेतलेला डिसिजन आहे हा. त्यामुळे कॉव्हेंट्री युनिव्हर्सिटीची फी ही त्या मानाने खूपच व्यवस्थित होती. त्याच्यामुळे मग तो एक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग झालं होतं. तर कधी कधी शिक्षण झाल्यावर तुम्हाला कळतं की तुम्हाला काय करायचं आहे किंवा काय करायचं नाही आहे. मला इलेक्ट्रॉनिक्समध्ये कोअर इलेक्ट्रॉनिक्समध्ये काही करायचं नाही आहे हे मला माहिती होतं. आणि मला IT मध्येच काही ना काहीतरी करायचं होतं. त्याच्यात 2 कोर्सेस होते, एक मॅनेजमेंट ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टम्स आणि मॅनेजमेंट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर त्याच्यामध्ये जे इन्फॉर्मेशन सिस्टम्स होतं ते जास्ती करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्या गोष्टीकडे होतं, पॉवर BI वगैरे. पण जे मॅनेजमेंट ऑफ ITचा जो कोर्स होता तो मला माझ्यासाठी खूप चांगला वाटला. आणि तो कोर्स खरंच चांगला होता. त्याच्यामध्ये म्हणजे खूप विविध टॉपिक्स होते, म्हणजे वेगळे वेगळे सब्जेक्ट्स होते, ज्याच्यात प्रोजेक्ट मॅनेजमेंटपासून ते IT प्रोक्युरमेंटपर्यंत असे ITचे सगळे ॲस्पेक्ट्स त्याच्यात कव्हर झाले होते. SAP होतं आणि नॉलेज मॅनेजमेंट हे खूप वेगळं फील्ड होतं. तर मी माझा थिसिस त्याच्यामध्ये केला होता. त्यामुळे तो कोर्स केल्यानंतर म्हणजे नॉलेजच्या म्हणजे अँगलने विचार केला तर तो तर फायदा झालाच, पण जॉबच्या दृष्टीने सुद्धा माझ्यासाठी खूप सारे ऑप्शन्स ओपन होत होते. की मला वाटलं तर मी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कुठे जॉईन होऊ शकते किंवा अजून IT IT कन्सल्टंट म्हणून जॉईन होऊ शकते. तर तो कोर्स माझ्यासाठी तो खरंच खूप चांगला ठरला. आणि इंडियामधली एज्युकेशन सिस्टम आणि इथली म्हटलं तर मला मास्टर्सची इकडची सिस्टम खूप आवडली. म्हटलं तर सोपं आहे, म्हटलं तर अवघड आहे. म्हणजे काही तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स असं नसतं. तर पहिल्या दिवशीच आम्हाला सांगितलं होतं मास्टर्सचा स्टडी म्हणजे असा नाही आहे, प्रत्येक टॉपिकमध्ये तुम्ही किती डीपमध्ये जायचं इट्स अप टू यू. त्यामुळे कोर्स आमचा खूप हेक्टिक किंवा इंटेन्सिव्ह नव्हता, पण तुम्ही किती अभ्यास करायचा. आणि कोर्स वर्क हे डिफिकल्ट होतं कारण का इथे ते सॉफ्टवेअर असतात, त्यामुळे तुम्ही कॉपी पेस्ट करू शकत नाही. तुम्हाला तुमच्या वर्ड्समध्ये, ज्यांनी इथे कोर्स वर्क केलेलं आहे त्यांना सगळ्यांना माहिती आहे की तुमच्या वर्ड्समध्ये तुमच्या अंडरस्टँडिंगप्रमाणे तुम्हाला ते सगळे कोर्स वर्क पूर्ण करावं लागतं आणि त्याच्यावर तुम्ही पास किंवा फेल होता. थोडीशी जरी कॉपी दिसली तर तुमचं पूर्ण मॉड्यूलमध्ये तुम्हाला फेल करून टाकतात. तर त्या अँगलने म्हटलं तर माझ्यासाठी तो कोर्स खूप चांगला होता. आणि त्याच्यानंतर पण मास्टर्स केल्यानंतर एक वेगळा स्ट्रगल सुरू झाला, तो आपण बोलूयात परत. हां, पण तुला सांगायला आवडेल तुला की जेव्हा माझे ॲप्लिकेशन चालू होते तर तुला असं लक्षात आलं माझ्या ॲप्लिकेशन्समधनं की UK नावाजलेल्या युनिव्हर्सिटीमधनं मास्टर्स करणं फार गरजेचं नव्हतं. हां, हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की योगेंद्रनी वॉरिक युनिव्हर्सिटीमधनं, म्हणजे वॉरिक युनिव्हर्सिटीचं रँकिंग खूप चांगलं आहे हे सगळं खरं आहे. पण म्हटलं तसं की तिकडे असताना, भारतात असताना पण आपल्याला इकडची सिच्युएशन माहिती नसते. तसं इकडे आल्यावर काही गैरसमज दूर होतात की खूप टॉप रँकिंग, खूप जास्ती फी, ह्याच्याच मागे धावायची काही गरज नाही आहे. तुम्हाला कोर्स चांगला असेल आणि ऑफकोर्स तुम्ही चांगल्या रेप्युटेशनवाल्याच युनिव्हर्सिटीत जातात, पण इतक्या टॉप रँकिंगच्या युनिव्हर्सिटीतनंच केलं पाहिजे असं नाही. शेवटी तुमच्या त्या अभ्यासाला आणि तुम्हाला सगळा पण इकॉनॉमिकल प्रॅक्टिकल अँगलनी सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे. हे लक्षात घेता मी कॉव्हेंट्री युनिव्हर्सिटी चूज केली आणि मला त्या डिसिजनबद्दल काही रिग्रेट नाही. आणि ऑफकोर्स आता कॉव्हेंट्री युनिव्हर्सिटीचं रँकिंग अजून वरती आलं आहे. तर थोडक्यात तुमचं दोघांचंही असं मत आहे की अर्थात जर टॉप रँकिंग युनिव्हर्सिटीमध्ये आणि तर थोडंफार फंडिंग असेल तर काहीच हरकत नाही. पण असं जरुरी नाही आहे की
तुम्ही अगदी टॉप रँकिंग युनिव्हर्सिटीमध्येच ॲडमिशन घेतली पाहिजे. कारण शेवटी काय तुम्ही मी मागच्या वेळे पण म्हटल्याप्रमाणे तुम्ही युनिव्हर्सिटीमधलं शिक्षण किंवा जे काही असेल ते तुम्हाला एक तुमची नॉलेज बकेट जी असते ती भरतं. पण ते तुम्ही कसं स्किलमध्ये कन्वर्ट करता आणि मग दॅट स्किल ॲक्च्युली स्किल्स गिव्ह द जॉब अँड कनेक्शन्स इन द इंडस्ट्री. युनिव्हर्सिटीचं नाव तुम्हाला जॉब नाही मिळवून देत. And then the connections, when you start to actually do the work, that gives you a reputation. So these are, the buckets, they have an order, but they are all equally important. तू मगाशी म्हटल्याप्रमाणे की इंडियात असताना तुमची एक कल्पना होती की अशा पद्धतीने असतात, असे खर्च असतात. when rubber meets the road, reality is very different. तसं तुझी PhD झाल्यानंतर आणि तुझं मास्टर्स झाल्यानंतर जेव्हा तुम्ही जॉब शोधायला सुरू केले, हाऊ वॉज दॅट एक्सपिरियन्स? तुमचे जे थिंकिंग होतं, तुमचे जे प्लॅन्स होते, की वाटत होतं की अरे हां ऑन पेपर कागदावर असं दिसते असं होईल, पण तसंच झालं का? माझ्या अनुभवाप्रमाणे ॲप्लिकेशन्स करताना थोडंसं म्हणजे त्याला कदाचित तुम्हाला माहिती असेल, स्पेस मॅपिंग नावाची एक कॉन्सेप्ट आहे की साधारणपणे लोक जे नासामध्ये वापरतात की सुरुवात करताना तुम्हाला माहिती नसल्याने तुम्ही सगळीकडेच बघायला सुरुवात करतात. पण सगळीकडे बघत असताना तुम्हाला नक्की काय हवं आहे माहिती असणं गरजेचं आहे, किंवा तुम्ही काय शोधतायत. तर ॲप्लिकेशन्स करताना सुरुवातीला मी सगळीकडे ॲप्लिकेशन्स केले. म्हणजे मी असं बघितलं नाही की माझी PhD माझी डॉक्टरेट इंजिनिअरिंग डॉक्टरेटमध्ये ट्रायबॉलॉजीमध्ये आहे म्हणून फक्त मी ट्रायबॉलॉजिकल बेस्ड कंपनीजमध्येच अप्लाय करणार, कारण ट्रान्सफरेबल स्किल खूप असतात. डॉक्टरेट केल्यामुळे प्रोजेक्ट मॅनेजमेंट असतं, फंडिंग मॅनेजमेंट माहिती असतं, परत मग डिसिप्लिन आलेली असते. तर त्यामुळे या 3 कोर स्किल्स असतात. परत तुम्ही जाऊन तुमच्या विषयाबद्दल तुमचे जे दिग्गज प्रोफेसर्स आहेत कॉन्फरन्सेसमध्ये तुम्ही जाऊन बोलतात, त्यामुळे कम्युनिकेशन स्किल्स आलेले असतात तुमच्याकडे. आणि एक काय म्हणतात त्याला, त्याच्यानंतर मग अशा पण गोष्टी असतात तुमच्याकडे की काय म्हणतात, आता मला ते पटकन शब्द त्याचा आठवत नाही आहे, म्हणजे मी विचार केला होता, पण या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतात बऱ्यापैकी. तर त्यामुळे ट्रान्सफरेबल स्किल्स तुमच्याकडे काय आहेत हे बघणं फार गरजेचं असतं. आणि मला असं वाटतं की जे विद्यार्थी भारताकडनं इकडे येतात तर त्यांना त्यांच्याकडे असलेल्या ट्रान्सफरेबल स्किल, ज्यासाठी तुम्ही इकडे आता जसे आता सुंदर पिचाई आणि सत्य नडेला हे झालेत, तर त्यांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत कारण ते स्टॅनफोर्ड MIT मधून आलेत म्हणून त्या नोकऱ्या मिळाल्या. दे हॅड मोर ऑफ इंटरकल्चरल ट्रान्स इंटरनॅशनल स्किल्स. तर त्याच्याकडे जरा आपण लक्ष दिलं पाहिजे की आपण साधारणपणे बजेट मॅनेजमेंट, त्याच्यानंतर मग डायव्हर्सिटी म्हणजे क्रॉस फंक्शनॅलिटी जे आपण जॉब करताना म्हणतो की क्रॉस फंक्शनल एक्सपिरियन्स, तर तो आपल्याकडे मूलभूत आलेला असतो. तर या गोष्टींकडे मग मी कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे मी साधारणपणे प्रोजेक्ट मॅनेजमेंटपासून फायनान्स मॅनेजमेंट, बजेटिंग, CAE, कारण न्यूमेरिकल मॉडेलिंगमध्ये माझी PhD असल्यामुळे मला CAE घेणं फारच सोपी गोष्ट होती. तर सगळीकडे जॉब बघत होतो मी. पण जॉब बघत असताना मला लक्षात आलं की माझा कल किंवा मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्सेस मला साधारणपणे कन्सल्टन्सी बेस्ड कंपन्यांकडनं येत होते. म्हणजे अगदीच KPMG McKinsey जरी नसल्या तरी ज्या बुटीक कन्सल्टन्सी इंजिनिअरिंग कंपन्या, आरूप एक आहे, तिकडनं येत होता. आणि मग मला असं आलं की जर कन्सल्टिंग कंपन्यांकडनं मला जर जास्त येत आहे तर देन आय नॅरोड डाऊन की की अच्छा असं झालं आहे का माझ्याकडे. त्यामुळे असंच नाही की नुसते ॲप्लिकेशन करत राहायचे, असं नाही केलं. ती करणं एक फेज असते, पण त्याच्यातनं लवकर बाहेर पडलं पाहिजे. आणि मग मला असंच पद्धतीने तोच जॉब त्याच कंपनीमध्ये हवा आहे, ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या असतात. कारण आधी पाण्यामध्ये उतरणं गरजेचं आहे. म्हणजे उतरायच्या आधीच मला मग या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत असं करून नाही चालत, UK तरी. तर त्यामुळे मी कन्सल्टन्सीच्या बाजूला गेलो. आणि मग नोकरी करत असताना असं झालं की स्पॉन्सरशिपचा प्रश्न येत होता. मग असं झालं की आता कन्सल्टन्सी पण आहे पण स्पॉन्सरशिप मिळत नाही आहे. मग कुठे स्पॉन्सरशिप मिळते आहे? तर ते काखेत कसं गावात वाढायचं असं झालं, कारण WMGचं SME टीम आहे, म्हणजे स्मॉल अँड मिडियम स्केल एंटरप्राइजेसला मदत करणारी एक त्यांची टीम आहे. तर मग WMGमध्येच संधी मिळाली. तर त्यामुळे मी तिकडे अप्लाय केलं आणि मग तिकडे मला टेक्नॉलॉजी ट्रान्सफर इंजिनियर म्हणून नोकरी मिळाली. तर थोडक्यात तिकडे काय करायचं होतं की मला जो तोपर्यंत डॉक्टरेट धरून 12-13 वर्षांचा जो एक्सपिरियन्स होता तो
इकडच्या स्मॉल अँड मिडियम स्केल एंटरप्राइजेस आहेत त्यांना तो वापरून त्यांच्यामध्ये इनोव्हेशन मॅनेजमेंट आणि इनोव्हेशन इम्प्लिमेंटेशन हे कसं करता येईल याबद्दल ती संधी होती. आणि ते म्हणाले की तुझ्याकडे डॉक्टरेट असल्याने इनोव्हेशन काय आहे ते माहिती आहे, बट यू आर वन स्टेप बेटर बिकॉज यू नो हाऊ टू इम्प्लिमेंट इनोव्हेशन की विच इज अ रेअर स्किल. तर त्यामुळे मला ती नोकरी मिळाली. आणि मग तिथे परत नोकरी मिळाल्यानंतर असं पण होतं की नेटवर्किंगबद्दल पण फार एक संकल्पना असते की खूप नेटवर्किंग केलं की माझं काम पटकन होतं. पण नेटवर्किंग अशी गोष्ट आहे की ती सगळ्यांना जमत नाही. आणि सगळ्यांना जमली तरी तुमच्याकडे नेटवर्कपेक्षा मी म्हणेन की रिलेशनशिप बिल्डिंगकडे जास्त भर दिला पाहिजे. नेटवर्किंग म्हणजे कनेक्शन्स आहेत तुमच्याकडे, पण ऑल द कनेक्शन्स आर रिडंडंट, म्हणजे तुम्ही कुठेच जात नाही आहेत. त्यामुळे लिंक्डइनवरती 1500 लोक तुमचे सबस्क्रायबर्स आहेत, दॅट इज डझंट मेक सेन्स. 1500पैकी तुम्हाला किती मदत करतात ते महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे माझा भर नेटवर्किंगकडे होता, पण रिलेशनशिप बिल्डिंगकडे जास्त होता. तर जिकडे मी WMGमध्ये असतानाच मग माझ्या विषयाच्या पलीकडे लेक्चर्स कोणाचे आहेत ते अटेंड करत होतो. त्याच्यानंतर कम्युनिटी फेस्टिवल्स असतात आपले, म्हणजे असं नाही की फक्त मराठीच कम्युनिटी फेस्टिवल, कुठले पण तिकडे जायचं, साधारणपणे कोण काय करतं याच्याकडे लक्ष द्यायचं आणि जाऊन फक्त एक माणूस म्हणून गप्पा मारायच्या. तर आता मी WMG माझी संधी मिळाली तर ती एका माणसाची फक्त मी असंच रांगेत उभं होतो चहा घेण्यासाठी, तर तिकडे उभे बोलता बोलता विषय निघाला की, आणि त्यामुळे मला WMGमध्ये ही संधी आहे हे कळलं. तर माझ्यासाठी असं तेच होतं की जी नवीन मुलं विद्यार्थी येतात, म्हणजे मी गेले 12 वर्ष UK बघतोय की ते लंडनच्या ट्यूबसारखं असतं की आसपास 100 लोक जरी असली तरी पण शेजारचे लोकांशी आपण बोलत नाही. तर त्यामुळे जी आता मी बघतो की लोक बसमध्ये येऊन बसतात तर फोन काढून बसतात. पण जेव्हा आम्ही दोघं होतो तेव्हा आमच्याकडे पहिले 2 वर्ष फोनही नव्हते. तर त्यामुळे आमच्याकडे साधारणपणे शेजारी कोण बसला आहे हे माहिती असणं, त्यामुळे सहज आम्ही हाय हॅलो करून इकडचे लोक ते करतात तर आपण रिस्पॉन्ड करत होतो. तर मग ते मला खूप लक्षात राहिलं WMGमध्ये आल्यानंतर. तर त्यामुळे असं झालं की नेटवर्किंग इज वन लेवल बट रिलेशनशिप बिल्डिंग इज वेअर यू शुड स्ट्राईव्ह फॉर. तर त्यामुळे असं नाही की एका माणसाला फक्त माझं स्वार्थ आहे म्हणून मी त्याच्याशी कनेक्ट होतोय, हे एका ठराविक लेवलपर्यंत तुम्हाला मदत करतं. पण त्याच्यापुढे तुमचे रिलेशनशिप म्हणतो आपण की त्याच्या पुढे जाऊन बोलणं हे जास्त गरजेचं असतं. आणि मला वाटतं की जॉबमध्ये नेटवर्किंग करणं गरजेचं आहे, पण साधारणपणे तुम्हाला कुठे जायचं हे कळल्यानंतर त्या लोकांची रिलेशनशिप बांधणं गरजेचं आहे. म्हणजे ह्याला उद्या मी मेसेज करेन मला तुझ्याकडे नोकरी आहे का सांगण्यापेक्षा, म्हणून मी त्याला मेसेज करण्यापेक्षा की त्याचं काम किती चांगलं आहे, त्याची जर्नी कशी आहे हे जर माहीत करून घेतलं तर नॅचरली रिलेशनशिप आणि बॉन्डिंग होतं. आणि देन ही गोज वन स्टेप बियॉन्ड टू सपोर्ट यू. तर हे जास्त महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. जसं मगाशी आपण बोललो तसं की हां, आता मास्टर्स झालं म्हणजे जॉब मिळणार याची गॅरंटी असं नाही आहे इथे. म्हणजे तसं कुठेच नसतं, पण इथे तर त्याहून नाही आहे. आणि आपल्यासारख्या जे इंटरनॅशनल स्टुडंट्स म्हणून जे बाहेरून आलेले असतात त्यांच्यासाठी पहिला जॉब इथे मिळवणं हे खूप चॅलेंजिंग असतं. आणि म्हणजे त्याच्यात 2-3 गोष्टी आहेत. एक तर विजाची स्पॉन्सरशिप, दुसरी गोष्ट अशी असते की तुम्हाला जर भारतातनं येतानाच खूप चांगला एक्सपिरियन्स असेल, म्हणजे 6-7 वर्षांचा एक्सपिरियन्स असेल, तर तुम्हाला इकडे जॉब मिळणं, पहिला जॉब मिळणं त्या मानाने इझी आहे. पण जर का तुम्ही थोडाच एक्सपिरियन्स घेऊन इकडे आलेला असाल आणि जस्ट बिकॉज तुम्हाला मास्टर्सची डिग्री आहे किंवा इकडची डिग्री आहे म्हणून लगेच तुम्हाला जॉब मिळतील किंवा तुमचा CV पण लगेच शॉर्टलिस्ट होत नाही. तर CV शॉर्टलिस्ट होण्याकरता सुद्धा तुम्हाला 2-3 महिन्यांचा वेळ द्यायला लागतो. कारण का ते आणि म्हणजे जॉब मिळवणं हे एक टेक्निक आहे. ते तुम्हाला त्याच्यात पडल्यावरच कळतं की ते तुम्हाला काही त्याचे टेक्निक्स माहिती असतील तर तुमचा CV शॉर्टलिस्ट होण्याचे चान्सेस असतात. जसं की कीवर्ड्स आहेत. त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे असं ते थोडंसं फनी वाटेल, पण सकाळी लवकर तुम्ही अप्लाय केलं तर तुम्ही रिक्रुटर्सच्या शॉर्टलिस्टमध्ये येता. तुम्ही आरामात संध्याकाळी कधीतरी अप्लाय केलं तर त्यांचं ते फिल्टर्स लावून झालेले असतात आणि तुम्हाला कॉल्स येणार नाहीत. त्यामुळे जॉब ॲडवर्ट आल्यानंतर तुम्ही किती पटकन तर तो जॉब शोधणं हा एक स्वतःच एक जॉब आहे की तुम्ही सकाळी लवकर उठून बसा लॅपटॉपच्या समोर, जे जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत त्याला लवकरात लवकर अप्लाय करा. तर हे एक मोठी गोष्ट आहे. दुसरी अजून एक गोष्ट मी म्हणेन की मला इंटरव्ह्यू प्रोसेस इकडची खूप आवडली, कारण हे इथले कॉम्पिटन्सी बेस्ड इंटरव्ह्यूज असतात, त्यामुळे ते क्रॅक करणं खूप सोपं वाटलं मला. आणि टेक्निकल फारसे क्वेश्चन्स इकडे विचारत नाहीत.
आणि इथल्या लोकांचं त्या मानाने ॲटिट्यूड खूप ओपन आहे की तुम्हाला एखाद्या गोष्टीतला फारसा एक्सपिरियन्स नसेल पण तुमची करण्याची तयारी असेल किंवा तुम्ही कॉम्पिटन्सी बेस्ड क्वेश्चन्समध्ये त्यांना व्यवस्थित उत्तरं दिली तर ते तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देतात की तुम्ही हे काम करून बघा, तुम्हाला कसं वाटतंय. तर माझे पहिले काही महिने चांगला जॉब मिळवण्यामध्ये गेले की ते दिवसभर मी म्हणजे जवळपास सकाळी 9 ते दुपारी 2-3 पर्यंत मी जॉब शोधायचे, तेच मी काम करायचे. आणि त्याच्यानंतर मग मला सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट जॉब्स मिळाले आणि आम्ही कॉव्हेंट्रीमध्ये राहत होतो तर मी मोस्टली इकडच्या जॉब्सना अप्लाय करत होते कारण तेव्हा रिमोट जॉब्सचं इतकं नव्हतं, ते कोविडच्या नंतर वाढलं. त्यामुळे मी लंडनच्या साईडच्या जॉब्सना अप्लाय करत नव्हते कारण IT जॉब्स साधारण सगळीकडे असतात, पण मला इकडनं कॉल येत नव्हते. मग मी लंडन साईडला जेव्हा अप्लाय करायला लागले तर मला खूप पटापटा कॉल्स यायला लागले. आणि मग जेव्हा मला जो एकदम चांगला जॉब मिळाला त्यावेळेला मला एका वेळेला 4 ऑफर्स होते, तर मला कुठला आहे करायचं. तर आम्ही एक लंडनच्या जवळ एक मेडनेडमधलं होता तर तिकडचं आम्ही डिसाईड केलं की तिकडे जाऊयात म्हणून. आणि रिझन मी तो जॉब घेतला कारण माझं मास्टर्सच्या ह्याच्यामध्ये म्हणलं ना प्रोजेक्ट मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट असे वेगवेगळे टॉपिक्स होते. तर मला पण कन्फ्युजन होतं की मला प्रत्येक गोष्टीसाठी वेगळा CV बनवायला लागत होता इकडच्या प्रमाणे. तर मी चूज केलं की IT कन्सल्टंट म्हणून जिथे तुम्हाला डिफरंट फेजेस ऑफ प्रोजेक्ट लाईफ सायकलवर काम करता येतं, म्हणून मग तसा मी चूज केला. पण म्हटलं तसं त्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत की विजा स्पॉन्सरशिप, तुमचा प्रिव्हियस एक्सपिरियन्स आणि तुम्ही इथला तुमचा पहिला जॉब मिळेपर्यंत पटकन तुम्ही लोकांच्या नजरेत येत नाही, हे खरी गोष्ट आहे. तुमचा एक जरी इकडचा एक्सपिरियन्स लागला असेल तर मग त्याच्यानंतर पुढची प्रोसेस खूप सोपी होते. पण पहिला जॉब मिळाल्यानंतर मात्र मला पुढे त्याच्यातनं खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज, म्हणजे त्याच्यानंतर स्काय इज द लिमिट. पण तर ॲज यू सेड स्काय इज द लिमिट. ऑफकोर्स नाव बोथ ऑफ यू, तुम्ही दोघंही इथं वेल सेटल्ड आहात, तुमचं घर आहे, मुलगी शाळेत जाती आहे किंवा नर्सरीमध्ये जाती आहे. तर ॲज अ कपल तुम्ही आणखी काही अनुभव घेतले का जेव्हा तुम्ही स्टुडंट म्हणून आलात किंवा नंतर नोकरी शोधण्यासाठी, ज्याचा जे ॲस्पायरिंग स्टुडंट्स आहेत ज्यांना इच्छा आहे UK, युरोप किंवा अमेरिकेतही जायची इच्छा आहे आणि त्याचा फायदा होईल. तू अर्थात सांगितलंस की इट्स नेटवर्किंग इज नॉट जस्ट नेटवर्किंग, पण यू हॅव टू गो वन स्टेप अहेड की रिलेशनशिप कसे बिल्ड करायचे. पण आणखी काही अनुभव किंवा आणखी काही सजेशन्स आहेत का जे आत्तापासून त्यांना तिथे उपयोग होऊ शकतो, त्याच्यावर काम करता येईल. आणि आता दुसऱ्या पद्धतीने स्काय इज अ लिमिट इज की जगात आता कोणीही इन्फॉर्मेशन नाही आहे, माहिती नाही आहे, ही तक्रार करू शकत नाही. सो what can they work on? How can the current technology or information system that's in place, something like ChatGPT, त्याचा काय फायदा होईल, कसा फायदा करून घेऊ शकतात ते? मी सुरुवात ChatGPT पासून करेन. कारण गेल्या 12 वर्षामध्ये माझे खूप विद्यार्थी होते मास्टर्स आणि अंडरग्रॅज्युएटमध्ये, म्हणजे इकडे पण आणि स्वीडनमध्ये पण. तर साधारणपणे मास्टर्स करत असताना विचारतोच येतो की नोकरी कशी मिळवायची. आणि जसं रुचितानी मगाशी सांगितलं की कीवर्ड्स हे फार महत्त्वाचे असतात. आणि 2011ला ते जे सिस्टम्स होते नोकरीचे तर ते फार लिमिटेड होते. म्हणजे प्रत्येक कंपनी एक हायरिंग मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म असायचा, तो घ्यायचा आणि मग ते फिल्टर्स लावायचे. पण आता त्यासुद्धा कंपन्या रिक्रुटमेंट एजंटसुद्धा बऱ्यापैकी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतात. तर तशा बाबतीमध्ये 2 गोष्टी मला फार उपयोगाच्या वाटल्या, जे मी त्यांना माझ्या विद्यार्थ्यांना किंवा इकडे जे मला लिंक्डइनवरनं विचारतात त्यांना मी सांगत असतो. सगळ्यात पहिला म्हटलं की ChatGPTवरती किंवा Bard AI आहे किंवा resume.io अशा 3 वेबसाईट्स आहेत. त्याचा पुरेपूर फायदा करून घ्या. त्याचं कारण असं आहे की CV करायला जो मला पाऊण तास लागत होता की कीवर्ड शोधा, मग त्याप्रमाणे तुमची एक्सपिरियन्स बदलून असं खोटं सांगायचं नाही, पण साधारणपणे ते अनुभव त्याच्यामध्ये बसले पाहिजे. तर हे सध्या ChatGPT, Bard AI आणि resume.io हे साधारणपणे 30 सेकंदामध्ये करतात. तर ते करताना फक्त लक्षात एवढं ठेवायचं की फार खोटेपणा आला वाटला नाही पाहिजे, कारण तो पटकन दिसून येतो. आणि कीवर्ड्स मॅच करताना एवढं बघायचं की अगदी 100% मॅच नको आहे, कारण मग लगेचच ते फिल्टरिंग अल्गोरिदमला कळतं की दिस CV हॅज बीन फेक्ड. तर त्यामुळे साधारणपणे 75 ते 85% कीवर्ड मॅच झाले पाहिजे. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साधारणपणे आपण यूट्यूब, स्पॉटिफायचे आपण नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन घेतो,
तसं लिंक्डइन प्रीमियमचा वापर आपले भारतीय मुलं फार कमी करतात. म्हणजे असं वाटतं की बर्मिंगहॅम लंडनला जाऊन 30 पाऊंड पटकन घालवतील, पण महिन्याचे 30 पाऊंड लिंक्डइन प्रीमियमला देणार नाहीत, कारण तो खर्च वाटतो. पण त्याचा फायदा असा होतो की साधारणपणे तुमच्या अनुभवावरून, तुमच्या कनेक्शन्सवरनं आणि तुम्ही कोणत्या पोस्टला कसे लाईक करतायत याप्रमाणे लिंक्डइन तुम्हाला नोकऱ्या सुचवत असतो. पण त्याच्यानंतर तुम्ही कुठे जास्त सुटेबल आहात ह्याची तुम्हाला लिस्ट देत असतो, की जे मला 153 ॲप्लिकेशन्स केल्यानंतर कळलं ते तुम्हाला इकडे पहिल्या 5 दिवसातच कळतं. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या क्षेत्रात जिथे तुम्हाला नोकरी शोधायची आहे, तर तिकडे मी नेहमी त्यांना सांगत असतो, माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलं की उदाहरणार्थ की तुम्हाला JLRमध्ये जायचं आहे आणि मी JLRमध्ये काम करतो, तुम्ही माझ्याकडे नोकरीच्यासाठी तुम्ही येतात. असं करण्यापेक्षा तुम्ही होंडा किंवा बेंटलीमध्ये बघा. माझ्यासारखी नोकरी जो कोण करतो त्याला तुम्ही मेसेज करा. साधारणपणे पॅरलल रेफरन्सिंग म्हणतो त्याला मी, की मग त्याच्याकडनं JLRमध्ये किंवा बेंटलीमध्ये काम करणं किती चांगलं आहे किंवा नाही हे तुम्ही शोधून काढा. कारण JLRबद्दल मी चांगलंच म्हणणार, पण असू शकतं की बेंटलीच्या दृष्टीने JLRमधल्या संधी थोड्या वेगळ्या असू शकतो. म्हणजे 2 वर्क कल्चर तुम्हाला तपासायचा संधी मिळते. आणि तिसरं म्हणजे ग्लासडोअर किंवा पेस्केल वापरा. कारण आपली अपेक्षा अशी असते की इकडे नोकरी अप्लाय करताना आपण ते सॅलरी एक्सपेक्टेशन्स विचारतात. तर असं पण करून चालणार नाही की आपण स्वतःला इच्छा मारून किंवा आपली लायकीपेक्षा कमी सॅलरी मागून पण उपयोग नाही. जास्त मागितलं तर ते तुमच्याकडे नोकरी येतच नाही. पण साधारणपणे पेस्केलमधनं तुम्हाला अंदाज येतो ग्लासडोअरवरनं की या नोकरीसाठी साधारणपणे 25,000 ते 35,000 रेंज आहे का. मग त्याप्रमाणे तुम्ही अगदीच 35 टाकण्यापेक्षा मग तुम्ही 30 टाका. आणि मग तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये लिहा की तुम्हाला माहिती आहे की यू आर नॉट ॲज एक्सपिरियन्स्ड, विच इज वाय दिस जस्टिफाईज. तर त्यामुळे ह्या 3 जर गोष्टी केल्या तर मग बऱ्यापैकी नोकरी शोधाचा अनुभव आजकालच्या मुलांसाठी जो फार त्यांना वाटतं की अवघड आहे ते फार सोपं होतं. पण आपण ते करत नाही किंवा साधारणपणे, कारण आपलं सांगण्यात आलं असतं की लिंक्डइनवरती शोधा, पण लिंक्डइन शोधताना प्रीमियम असेल तर तुम्हाला जास्त कॉन्टॅक्ट तुम्हाला शोधता येतात, नाही तर तुम्हाला दिसत पण नाही. तर मी लिंक्डइनचा पुरेपूर वापर गेल्या 5 वर्षांनी जास्त केला माझ्या विद्यार्थ्यांसाठी. मला अजून त्याचा वापर करायचा आहे, पण जेव्हा मला वेळ येईल तेव्हा मी साधारणपणे याच 3 गोष्टी फॉलो करेन. आणि मगाशी मी एक पॉईंट मिस केला, ते म्हणजे बॅचलर्स किंवा मास्टर्स झाल्यावर इथे कुठल्या जॉब्सना अप्लाय करायचं नेमकं. तर 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे ग्रॅज्युएट स्कीम्स असतात आणि दुसरं असतात ते म्हणजे थोडे एक्सपिरियन्स किंवा एंट्री लेवलचे जॉब्स. तर तुम्ही शुअर नसाल की तुम्हाला नेमकं कशामध्ये काम करायचं आहे, तर तुम्ही त्या अशा केसमध्ये तुम्ही ग्रॅज्युएट जॉब्सना अप्लाय करावं असं मला वाटतं. कारण 1 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा प्रोग्राम असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये काम करायला मिळतं. आणि आफ्टर 2 इयर्स किंवा त्याच्या आधी जरी तुम्हाला वाटलं की नाही मी ह्यामध्ये करायला कम्फर्टेबल आहे किंवा हे मला चांगलं जमतंय, तर ते तुम्ही करू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे करिअर वाईज ग्रोथ अपॉर्च्युनिटीज पण खूप असतात. पण जर का तुम्हाला नेमकं माहिती आहे कशात जायचं आहे, म्हणजे जर मला माहीत असतं की मला प्रोजेक्ट मॅनेजमेंट किंवा IT प्रोक्युअरमेंटमध्येच करायचं आहे, तर मी तशाच टाईप्सच्या जॉब्सना अप्लाय केलं असतं. पण तसं माहीत नसेल तुम्हाला तर तुम्ही ग्रॅज्युएट जॉब्सना अप्लाय करावं. पण परत तेच आहे की तुम्ही ग्रॅज्युएट स्कीम्सना अप्लाय केलं तर त्याची प्रोसेस खूप लेंदी आहे आणि त्याच्यात खूप वेळ जातो. आणि तिथे कधी कधी बॅचलर्सवाले स्टुडंटसुद्धा अप्लाय करतात. आणि मी जेव्हा इथे इंटरव्ह्यूला गेले तेव्हा मला HR ने विचारलं की तू एवढं शिक्षण का घेतलंस. कारण आपण भारतीय लोक म्हणजे बॅचलर्स कम्प्लीट करून आपण मास्टर्स सुद्धा करतो आणि मग आपण नोकरीचा विचार करतो. तर इकडे तसा विचार नाहीये लोकांचा. बॅचलर्स कम्प्लीट करायच्या आधी सुद्धा ते जॉब करू शकतात. त्यामुळे कधी कधी ते तुमच्या लेवललाच तुमच्याबरोबर इंटरव्ह्यूला बसलेले असतात. तर हा थोडा फरक आहे इकडे. पण आपण तिकडनं आल्यामुळे आपल्याला तेवढी तरी डिग्री घेणं गरजेचं असतं, कारण त्याच्याशिवाय आपल्याला वर्क परमिट मिळत नाही. हे पण मुद्दे आहेत. स्टुडंट्स म्हणून आल्यानंतर परत तेच आहे की पोस्ट स्टडी वर्क विजाज आहेत, म्हणून काही तुम्हाला लगेच जॉब मिळतात असं नाही आहे. त्याच्यानंतर करिअर फेअर्सला माझ्या युनिव्हर्सिटीत होतं, पण करिअर फेअर्समधनं पण विशेष काही झालं असं मी म्हणणार नाही. त्यामुळे येणाऱ्या स्टुडंट्ससाठी मी असं म्हणेन की ग्रॅज्युएट्स जॉब्सना पण अप्लाय करा. आणि त्याच्याबरोबर तुम्ही असे कुठले एंट्री लेवलचे जे जॉब्स असतील किंवा तुमच्याकडे थोडा एक्सपिरियन्स असेल तर थोडेफार एक्सपिरियन्स लेवलच्या जॉब्सना सुद्धा तुम्ही अप्लाय करा असं माझं म्हणणं आहे. कारण ग्रॅज्युएट स्कीममध्ये सिलेक्ट होणं खूप मोठी प्रोसेस आहे आणि वेळ पण खूप जातो त्याच्यामध्ये. 6-6 महिन्याचं असतं, हो की नाही, आपण एक्सपिरियन्स केलं आहे सुरुवातीला. तर
ते मी म्हणेन. आणि परत जॉब मिळवणं हे एक टेक्निक आहे, त्यामुळे तुम्ही आधी CV चांगला तयार करा, कीवर्ड्स त्याच्यामध्ये असले पाहिजेत, किंवा आधी तुम्ही रिक्वायरमेंट्स समजून घ्यायचा प्रयत्न करा की त्या जॉबमध्ये त्या कंपनीच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज बघून, आणि अकॉर्डिंगली तुम्ही तुमचा CV तयार करा. आणि जेव्हा तुम्हाला रिक्रुटर्सचे कॉल्स येतात तेव्हा तुम्ही ते त्या पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित सांगितलं की तुमच्याकडे रेलेव्हंट एक्सपिरियन्स किंवा स्किल्स आहेत, तर तुम्ही एक स्टेप पुढे जाऊ शकता असं मला वाटतं. पण तू जे आत्ता बोललीस ते सगळे लिडिंग इंडिकेटर्स लॅगिंग इंडिकेटर्स झाले की झालं मी आले स्टुडंट म्हणून आले, नोकरी मिळाली, सगळं झालं. पण त्याच्यासाठी एखादं लिडिंग इंडिकेटर्स पण असू शकतात की मी आज काय करू शकते. मी आज इंडियामध्ये आहे, मी एक मुलगी आहे, मला शिक्षणासाठी यायचं आहे आणि तुझ्यासारखं यशस्वी व्हायचं आहे. तर आज मी तिथं बसून काय काय करू शकते. आणखी आपण खूप बोललोय, पण आणखी एखादं काही मिस केलेलं आहे का? तर मी माझ्या फील्डशी रिलेटेड सांगेन की तुम्ही जर का इंडियामधून स्टुडंट म्हणून येणार असाल तर थोडासा तिकडनं एक्सपिरियन्स घेऊन आलं, जॉब एक्सपिरियन्स, आणि मग मास्टर्स करायला आलं तर जास्ती चांगली क्लॅरिटी असेल की नंतर काय करायचं याची. किंवा मी म्हटलं की तसं की नसेल क्लॅरिटी, काही जण बॅचलर्स झालं की इमिडिएटली मास्टर्स करायला येतात, तर तुम्हाला नेमकं काय करायचं हे माहीत नसेल तर ग्रॅज्युएट स्कीम्सना अप्लाय करा, किंवा तुम्ही जॉब डिस्क्रिप्शन्स बघून समजून घ्यायचा प्रयत्न करा की ह्या जॉबला मी अप्लाय केलं तर मला माझं रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहेत, आणि त्याप्रमाणे ते स्किल्स अक्वायर करायचा प्रयत्न करा. नॉट नेसेसरी की खूप महागडे कोर्सेस करा किंवा असं नाही, पण त्याच्याशी संबंधित जे ऑनलाईन कोर्सेस असतील किंवा जे थोडे कमी किमतीत सेल्फ बेस्ड असतात तशी स्किल्स जर तुम्ही अक्वायर केली तर तुम्ही इकडे पटकन फिट होऊ शकतात इकडच्या कल्चरमध्ये. कारण कसं असतं की प्रश्न इंग्लिश येण्याचा न येण्याचा नाही, पण कल्चर वेगळं आहे. आणि इकडची मुलं जे शाळेपासून ज्या पद्धतीने शिकतात त्यांच्यासाठी ते खूप सोपं असतं. माइंड मॅपिंग करणं हे आपण सगळं मास्टर्सला येऊन शिकतो, तिकडे फारसा ह्या गोष्टी केलेल्या नसतात. आणि इथले जे दिवसभराचे इंटरव्ह्यूज असतात, म्हणजे मी ज्या इंटरव्ह्यूजना गेले ते सकाळी 9 ते 3 किंवा 9 ते 5 असे होते, आणि त्याच्यात मेनली फोकस हा सॉफ्ट स्किल्सवर होता आणि टेक्निकल स्किल्सवर नव्हता. तिथे ही लोक आपल्या पुढे जातात कधी कधी. टेक्निकल स्किल्स आपल्याकडे खूप चांगली असतात, नाही असं नाही. तू IT क्षेत्रामध्ये आहेस, तुला असं वाटलं का की भारतामध्ये जर मी सर्टिफिकेशन्स केले असते, AWS म्हणा, C++, त्याचा इकडे उपयोग तुला वाटतो झाला असता? नक्कीच. म्हणजे तुम्हाला करायची म्हणून करू नका, पण तुम्हाला जर का माहिती असेल की मला ह्या IT मध्ये पण बरेच रोल्स आहेत, त्याच्यापैकी तुम्हाला नेमकं कुठे पुढे तुम्हाला जॉब करायचा आहे, तसा तुम्ही साधारण एखादा कोर्स केला असेल किंवा त्याची तुम्ही जास्तीची थोडी इन्फॉर्मेशन मिळवली असेल तर तुम्ही तुमचं CV शॉर्टलिस्ट होण्याचे चान्सेस पण जास्ती आहेत. आणि दुसरं म्हणजे जॉब सुरू केल्यानंतर तुम्हाला ती व्हिजिबिलिटी किंवा क्लॅरिटी लवकर येते की तुम्हाला नेमकं काय करायचंय याची. जसं की नाहीतर तुम्ही सगळ्या गोष्टी ट्राय करून मग तुम्ही ठरवणार वर्षभराने की अरे बाबा मला हे करायचंय का ते करायचंय. तर ऑफकोर्स म्हणजे तुम्हाला इथे येऊन लवकर सक्सेसफुल व्हायचं असेल आणि तो स्ट्रगल पिरियड थोडा कमी करायचा असेल तर थोडासा अभ्यास करून आलं की मला काय आवडतं, मला काय करायचंय, त्याच्यासाठी यूट्यूबवरनं जरी तुम्ही थोडेफार कोर्सेस केलेत तरी ते तुम्हाला नक्की उपयोगी पडू शकतं. मला थोडं भाषेबद्दल सांगायला आवडेल की तिकडे असून तयारी काय करू शकतो. आपल्याला वाटतं की तिकडचं आपलं सगळं शिक्षण इंग्लिशमध्ये झालं की आपल्याला इंग्लिश येतं. हा खूप मोठा समज आणि गैरसमज आहे तसं म्हटलं तर. म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत त्या. आपल्याला असं वाटतं की जर जर्मनीत जायचं असेल उदाहरणार्थ किंवा नॉर्वे, स्वीडन किंवा फ्रान्समध्ये तरच भाषा शिकणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं. पण UK साधारणपणे 3 वेगळ्या इंग्लिश आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण स्लँग किंवा कोलोक्युअल किंवा लोकल लँग्वेज म्हणतो किंवा स्पोकन इंग्लिश म्हणू आपण. पण स्पोकन इंग्लिश आपण जी भारतात शिकतो ती फारच पुस्तकी असते. पण आपण जसं मराठी पण बोलतो तसं तशी इकडची लोक इंग्लिश बोलतात. तर त्यामुळे आपल्याला पहिले 2-3 महिने ते काय म्हणतायत हे सांगायचं कळत नाही. तर मी असं सांगेन की त्यापेक्षा तुम्ही जर इकडचा BBC रेडिओ जो आजकाल भारतातही ऐकायला मिळतो तर तो जर तुम्ही बघितला किंवा थोडे BBCचे किंवा ITVवरचे तुम्ही डॉक्युमेंटरीज बघितले तर साधारण तुम्हाला इकडचे लोक आजकालचे लोक कसे बोलतात. एक साधं उदाहरण सांगतो की आपण असं इकडे म्हणतात की नोकरी तुम्हाला लागली तर तुमचा मॅनेजर म्हणू शकतो की यू मे वॉन्ट टू ट्राय इट दिस वे. आता आपण जर ते अक्षरशः घेतलं तर अच्छा ठीक आहे, तो विचारते तुला करायचं तर नको करू,
पण ब्रिटिश लोक थोडे इनडायरेक्ट असतात. इंग्लिश इन UK इज व्हेरी इनडायरेक्ट. ते तुम्हाला स्पष्ट सांगणार नाही की हे करायचं, भारतात सांगतात तसे. तर असं माझ्याबद्दल घडलं होतं. मी ते नव्हतं केलं. मला सांगितलं की यू मे वॉन्ट टू डू इट. मी नव्हतं केलं. विचारलं की का नाही केलं नंतर मला, तर मी म्हणालो की यू सेड यू मे वॉन्ट टू, आय डिड नॉट वॉन्ट टू. तर मग ते म्हणाले की नो ना, आय एसेन्शियली आय वॉज एनकरेजिंग यू टू डू दिस. तर ही झाली एक लोकल लँग्वेज. त्याच्यानंतर एक असतं की बुकिश, की साधारणपणे की इथे किती जरी लोकल लँग्वेज आता तुम्हाला माहिती आहे की कसं बोलतो आपण, बट वेन यू गो टू प्रेझेंटेशन लेवल दे एक्सपेक्ट यू टू नॉट बी लोकल इन्फ्लुएन्स ऑफ द लँग्वेज. तर दे एक्सपेक्ट यू टू बी ॲटलीस्ट ग्रॅमॅटिकली करेक्ट ॲज युअर स्पोकन लँग्वेज. पण तिसरी इंग्लिश असते की जी खूप कमी लोकांना तिकडनं माहिती, दॅट इज टेक्निकल इंग्लिश. की वेन वी राईट एक्झाम्स इन इंडिया वी डोंट यूज टेक्निकल इंग्लिश, वी यूज बुकिश इंग्लिश. पण इकडे आल्यानंतर जेव्हा तुम्ही एसेज लिहितात, तुमचं तुम्ही CV तयार करतात, कव्हरिंग लेटर तयार करतात, तुम्ही तुमच्या केस स्टडीज मांडतात असेसमेंट सेंटर्समध्ये, सो यू आर एक्सपेक्टेड टू नो टेक्निकल इंग्लिश. आणि डिस्टिंक्शन आणि मेरिटमध्ये हा सगळ्यात मोठा फरक असतो इकडच्या मास्टर्समध्ये. म्हणजे मी ग्रॅज्युएशन गेले होते तर मी लोकांना मेरिट दिलं डिस्टिंक्शन का टेक्निकल इंग्लिश वॉज नॉट गुड. तर आपल्याकडे तिथे बसून जर तुम्हाला या 3 वेगळ्या इंग्लिशच्याच पण या 3 वेगळ्या तुम्हाला जर अभ्यास करता आला तर इकडे येऊन तुमचं आयुष्य फार सोपं होतं. तर थँक्यू. तुम्ही दोघांचेही खूप खूप आभार तुमच्या वेळेबद्दल. तुमचे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स जर तुम्हाला द्यायचे असतील तर मी यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊ शकतो. लोकांना प्रश्न असतील तर ते तुम्हाला विचारू शकतात. जरूर. आम्ही दोघांचे लिंक्डइनच्या प्रोफाईलचे लिंक्स तुमच्याकडे शेअर करू. तर आम्ही दोघंही जमेल तितका प्रयत्न करतो. आणि इकडे पण आमच्या मराठी मंडळामध्ये बरेच येणारे विद्यार्थी रुजुताचे जरा जास्त कॉन्टॅक्टमध्ये आहेत. तर आम्ही नक्कीच आमच्या परीने मदत करू. आणि आमच्या दोघांनाही गप्पा मारायला फार आवडलं. थँक्यू सो मच. तुमच्यामुळे आम्ही अशी आत्तापर्यंतचं आमचं सगळं जर्नी किंवा प्रवास आठवला परत. That's the good part, isn't it? हो.